नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बहुप्रतीक्षित आरटीईची लॉटरी जी आहे ती लॉटरी आता जाहीर झालेली आहे। मित्रांनो, आता ही लॉटरीची यादी आपण कशी पाहायची याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो व पुढची ॲडमिशन प्रोसेस ही कशी करायची तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ व पाहूया संपूर्ण प्रोसेस। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम student.maharashtra.government.in या वेबसाईटवर यायचं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे बघा आपल्याला आता बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत। इथे बघा पहिलीच इन्स्ट्रक्शन आहे आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते। त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा। पोर्टल स्लो होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभ्रम न करता तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करायचा आहे। निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी। पालकांनी आपल्याबरोबर आरटीई पोर्टलवर असलेल्या हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी। आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु फक्त SMSवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी। आता तेच आपण पाहणार आहोत। ती यादी कशी पाहायची किंवा लॉटरीची यादी जी कशी आहे ती पाहायची मी तुम्हाला सांगतो। इथे खाली बघा आपल्याला सिलेक्टेड मूळ यादी हा ऑप्शन दिसत आहे। बघा इथे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथून आपण निवडायचा आहे आणि गो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा डाउनलोड सिलेक्टेड लिस्ट ऑफ PDF यावरती आपण क्लिक करायचं आहे। आता इथे बघा आपल्यासमोर आपली या जिल्ह्याची संपूर्ण यादी आलेली आहे। इथे आपला तुम्ही नाव इथे शोधून आपल्या यादीत नाव आहे का नाही ते तुम्ही पाहू शकता। आणि ते दुसरी यादी बघा वेटिंग लिस्ट यादी पण मित्रांनो आलेली आहे। म्हणजे सिलेक्टेड यादीत नाव नाही परंतु वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, ती पण प्रतीक्षा यादी आता इथे आलेली आहे। याचा अर्थ ज्यांचं नाव येण्याची शक्यता आहे अशी ही प्रतीक्षा यादी आहे। इथे बघा प्रतीक्षा यादी यावरती आपण क्लिक करायचं आहे। ते बघा सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे असं होणार आहे, त्यामुळे परत एकदा आपण इथे ट्राय करायचं आहे। आपला जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि परत एकदा गो वरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड वेटिंग लिस्टवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्यासमोर वेटिंग लिस्ट पण आलेली आहे। इथून पण तुम्ही तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का ते तुम्ही पाहू शकता। नंतर इथे बघा दिव्यांग विद्यार्थी निवड आणि प्रतीक्षा यादी ही पण आलेली आहे। म्हणजे दिव्यांग जर मुलं असेल तर ती तुम्ही यादी इथून पाहू शकता। दिव्यांगाची जी विद्यार्थी निवड आणि ती यादी आहे यावरती आपण क्लिक करून ही दिव्यांग यादी पण इथे बघा संपूर्ण दिव्यांग यादी इथे आलेली आहे। नंतर इथे आपल्याला आता ॲडमिशनमध्ये समजा तुमचं जर लॉटरीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला हमीपत्राची आवश्यकता आहे। इथे वरती सेल्फ डिक्लेरेशन किंवा हमीपत्र यावरती क्लिक करून डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन या पर्यायावरती क्लिक करून आपण हमीपत्र जे आहे ते हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं हमीपत्र आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे व त्यावरती संपूर्ण माहिती भरून आपण ॲडमिशनच्या वेळेस हे हमीपत्र घेऊन जायचं आहे। आता मित्रांनो आपल्याला प्रवेशपत्र म्हणजे तात्पुरतं जे प्रवेशपत्र आहे ते आपल्याला इथून काढावं लागतं। त्यासाठी आपण इथे वरती ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे लॉगिन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा आपला फिल करून लॉग इन करून घ्यायचा आहे। इथे बघा आता लॉग इन झालेलं आहे। इथे आपल्याला ॲडमिट कार्ड या पर्यायावरती क्लिक करून व्ह्यू अँड प्रिंट ॲडमिट कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता हे ॲडमिट कार्ड इथे म्हणजे आपले तात्पुरतं प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता हे प्रवेशपत्र डाउनलोड झालेलं आहे। इथे बघा प्रमाणपत्रांची यादी म्हणजे प्रवेशपत्रावर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे ते दिलेलं आहे। इथे ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि ॲड्रेस प्रूफमध्ये आईचं, वडिलाचं आणि
बाळाचं आधार कार्ड आपण इथे घेऊन जायचं आहे। त्यानंतर जन्माचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आणि हे प्रवेशपत्र आणि हमीपत्र इत्यादी डॉक्युमेंट घेऊन आपण आपला प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी जायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लॉटरीचं जे प्रोसेस आहे ती पाहू शकता आणि त्यानंतरची प्रोसेस ही तुम्हाला मी सर्व सांगितली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।